आपल्याबरोबर आज एक न्यूज रिपोर्टर आहेत. नमस्कार मित्रांनो. इकडे बघ बरं. नमस्कार मित्रांनो, मी आपट्या सप्त्या कंपनीचा चूल बारीक करा पाहिजे. रामराम मंडळी, मी आनंद बिडकर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. कॅप्शन बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं चाललोय. वेळ न घालवता लवकर निघतो आणि पुढं तुम्हाला सगळा प्रवास दाखवतो. नेहमीसारखा माझ्यामुळेच उशीर झालाय. तिथं समोर गाड्या पार्क केल्यात. आता एक चांगलं झालं की गाडी वरपर्यंत येते, त्यामुळे ट्रेकला जास्त वेळ नाही लागत. लवकर लवकर किल्ल्यावर जाऊ शकतो. आज तू हा ट्रेक आम्ही बरेच दिवसांनी करतोय, म्हणजे जवळजवळ 2-1 महिन्याने ट्रेक करतोय. आणि आज आपल्या बरोबर 3 जण नवीन आहेत. तर तुम्हाला पुढे गेल्यावर त्यांची ओळख करून देतो. बाकीचे कोरीगडला होते आपल्या बरोबर 4 जण. ते हे 3 त्यामध्ये आयुष, संदीप आणि सत्यजित. थोडा थोडा पाऊस येतोय. आमचे सगळ्यांचे शूज भिजलेत. आयुषकडे ट्रेकिंगचा शूज आहे, तर सुद्धा फुल भिजलाय. अख्खं पाणी गेलं आतमध्ये. आणि बघा समोर धुकं. चलो बाय. आता मी तुम्हाला धोका दाखवतोय. हा या माझ्या या माझ्या नमस्कार मित्रांनो, मी रिपोर्टर नाना. काय थांब दादा, तुम्हाला आता नवीन लुक रिव्हील करणार आहे मी. एक 10 मिनिटाचा टाइम आहे जरासा. आता मी तुम्हाला दाखवतो धुक्यात कसं गायब व्हायचं. 5 मिनिटं थांब. तू इथं थांब. आपल्याबरोबर आज एक न्यूज रिपोर्टर आहेत. नमस्कार मित्रांनो, मी न्यूज रिपोर्टर नाना. बाकीचं तुम्हाला समजलं असेल आता. बऱ्यापैकी वरती आलोय. कंटिन्यू पाऊस चालू आहे, म्हणजे थोडा वेळ थांबतोय पण कंटिन्यू चालू आहे. हे बघा धुकं. इथे समोर धबधबा आहे छोटा. मी पहिल्यांदा तोरणावर आला असेल 7वीत असताना, म्हणजे 2009 मध्ये. तेव्हा हे असे रेलिंग काहीच नव्हते, तेव्हा सगळं मोकळं होतं. हे नव्हतं रे रेलिंग, काहीच नव्हतं. काय नाव दाखव बघा पाणी कशी येते. पोस्ट कसं आम्ही तिथे दाखवतो. कांदा भजी 1 प्लेट. तेव्हा का मित्रांनो, काय धरलंय खेकडा रे. जादूगर का जादू. मित्रांनो, आमचे नाना तथा आमचे मोठे बंधू महाराजांची काही घोषणा देत आहेत, तरी सर्वांनी प्रतिसाद द्यावा. चला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज
जो आता तुम्ही बघितला तो होता गोमुखी दरवाजा आणि तोच तोरणा किल्ल्याचा महादरवाजा आहे. तर वरती आलोय. या व्लॉगमध्ये तुम्हाला थोडी माहिती कमी मिळेल किल्ल्याबद्दल. बाकी पावसात ट्रेक करायचा आणि जे कॅम्पिंग करतात त्याचा व्लॉग जास्त असेल. दरवाज्यातनं वरती आलं तिथे एक टाक आहे आणि पुढे आल्यात आम्हाला एक छोटीशी रूम मिळाली. तर इथं हे काय बनवायला चहा मॅगी आणि भेळ बनवणार. हो का फुल धुकं आहे फुल अख्खं धुकं आहे अख्खं. म्हणजे आम्ही बऱ्यापैकी भिजलोय रेनकोट असून पण. आणि हो का अख्खं धुकं आहे. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 11. आमचा प्लॅन होता सकाळी 6 वाजता निघायचा पण 6 वाजता नाही निघालो. माझ्यामुळे उशीर झाला नेहमीसारखा आणि आम्ही निघालो 7 वाजता. म्हणजे आयुष येऊन थांबलेले लोक जे नवीन आहेत त्यांची ओळख करून देतो. आकाश अजिंक्य फडतरे आणि गबरवाडाचे मालक गणेश भगत. चूल पेटवली आम्ही हे चहा बनवायचं ना पहिले चहा बनवणार मॅगी एवढं अख्खा प्लॅन मालकांनी केलाय. नाना चूल पेटवताना नाना कशी चूल पेटवली. ठेवा हे चूल बारीक करायला पाहिजे होती रे. आज हम बनाने जा रहे हैं हलका. यांचं एक जोक आहे का. हे दूध कोणाचं आहे माहिती आहे का. यांच्या म्हशीचं आहे. गबरवाल आमचं हॉटेल आहे सर्वसामान्य माणसांचं. आमचा मालक आहे साधा भोळा. थंडी खूप आहे थंडी. चहाची रेसिपी आहे का. पावशेर पाणी पावशेर इलायची आणि त्या इलायची मध्ये दोन्ही चालेल. किलोभर आलं. एवढं टाकलं की आपलं साखर राहिली. दिवस ओके. साखर अशी टाका अशी टाका साखर टाका. तुम्ही चहा पिताय डॉलीचं नाव घाल घाल बरं कर करीत घाल 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 आणि एवढ्यातच नाही खाली बस नाही करू. इधर चहा इधर प्रायोरिटी बघ तर तू हे थांब जरा हे काय ठेवले आता बघ चहा त्यात काय साखर नाही रे. हे दुसरं ओके झालंय. लय फिका आहे ना. हे घ्या पॅनर काय प्यायचं बळजबरी आमच्या पावती पाडायला एक नंबर झाला. कसा आलाय एक नंबर. दादानी चहा खूप छान बनवलाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. कागद फक्त हे मस्त आलाय चहा मस्त झालं. ही मॅगी कोणी बनवली. तुम्ही हाताने खावा मी नाही खाणार. मग घ्या ना मी कुठं आहे नाही का प्लेट त्यांच्याकडे. एक नंबर झाली मॅगी. मला घे ना. तर आम्ही मॅगी खाऊन निघालो. पहिले चहा बनवला मग मॅगी बनवली. तिथून समोर लडकत खाना आहे तिथून चाललो आता या रस्त्याने झुंजार माचीला. हा रस्ता जातो हनुमान बुर्जाकडे आणि तिथून जाणार आम्ही झुंजार माचीला. इथे खाली पाण्याचा तलाव. बाकी किल्ल्यावर बरंचसं काम चालू आहे तटबंदीचं. आता पावसाळ्यामुळे तर नाही आहे कोणी म्हणजे दिसलं तर नाही आम्हाला कोणी पण इथं काम चालू आहे एवढं नक्की. कारण एक पाऊस नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रिपोर्टर नाना आणि या गर्दीला बघा कसं झालं.
आमचं फुलपाखरू बघा, फुलपाखराला पंख बघा. आतापर्यंत खाली पण केलं नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती मिळावी हाच माझा वाना. येस, हा आमचा बिच्चू. नेक्स्ट टाइम तांबारे खाली उतरलोय आता, या वाटेने चाललोय हळूहळू. तुमचं काय म्हणणं रविवारी यायला पाहिजे रविवारी कोणी येऊ नका. आणि आम्ही रविवारी आलो, तर रविवारी कोणी येऊ नका. आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण जो मेन स्पॉट आहे त्याला जास्त गर्दी आहे. अगर यहाँ से आप गिरे तो आप कल सुबह चित्रगुप्त के साथ चाय पीते हुए नजर आएंगे. चित्रगुप्त यमराज तिथं पत्र लिहित असणार. यमराज आपकी गलतियों का नामियाना कर रहा होगा. आता सेम अजून एक असं रॉक पॅच आहे, म्हणजे मागच्या रॉक पॅचला शिडी होती, आता शिडी आहे का नाही माहित नाही, बहुतेक एखाद्या वेळेस रोप असू शकतो. मी मागच्या वेळेस आलेलो तेव्हा ही वाट नव्हती, झुंजार माचीला जो बुरुज जातो त्या बुरुजामध्ये ही वाट सुद्धा खाली बुरुजामध्येच निघते. तर उतरताना या साईडने उतरू. आणि आपल्याला जायचंय तिथं समोर खाली. ही ती वाट जी तुम्हाला वरून दाखवली ती. आपल्याला इथं उतरायचंय त्या रोपने. आम्ही येताना या वाटेने उतरतो. इथे फक्त दोरीने उतरता येतं. त्या बाजूने जेव्हा उतरत होतो तेव्हा नेमका पाऊस आला. फायनली पोहोचलो झुंजार माचीवर. म्हणजे ही सुरुवात आहे, शेवटी बुरुज आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला. कम्प्लीट धुकं आहे आजूबाजूला. इकडे डायरेक्ट डेड एंड आहे. नाही तो दरवाजा आहे खाली उतरायला. आपण येताना तो दरवाजा बघू खालचा. आणि इथं खाली एक पाण्याचं टाक आहे, इथं पण एक छोटा दरवाजा आहे, तिथून बुरुजाच्या खालच्या बाजूला जाता येतं. तर ही सगळी आहे झुंजार माची आणि हा झुंजार माचीवरचा बुरुज. आता आपण इकडे खाली उतरूया. चल ना इकडे बघून, चल ना इकडं. तुम्ही इकडनं जाणार का तिकडनं जाणार आहे? नाही इकडनं वर जाणार आहे. आई येणार आहे, परत वरती येणार आहेत. येणार आहे वरती. चल राजगडला जायचं पुढे. आपण येताना या वाटेने उतरलो, आता परत याच वाटेने वर जायचंय. इथे शूट नाही करू शकत, तर ड्रोन असतं तर केलं असतं, एका साईडला ठेवून वर गेलो असतो. पण थोडं रिस्की पाहिजे, तर कॅमेरा ठेवूनच जावं लागणार आहे. वरती गेल्यावर परत ब्लॉग चालू करू. ठीक आहे. हे रुमाल दे. सरळ जा. सरळ कर ना. बस, खूप पाहिला खेकडा. मागच्या वेळेस पण कोरीघाटला संदीपनेच खेकडा पकडलेला, यावेळेस पण त्यांनीच पकडला. तोरणेश्वर आणि मेंगाई देवीचं दर्शन घेतलंय. आता चाललोय बुधला माशीकडे.
हा जो समोरचा बुरुज दिसतोय त्याच्या खाली बरोबर तुम्हाला पायवाट दिसेल. तिथे रेलिंग्स आहेत. त्या रेलिंगच्या इथून 2 वाटा जातात. एक खाली गावात जाते आणि एक वाट फिरून राजगडला जाते. आता राजगड आहे आपल्या समोर या बाजूला, पण तो या वातावरणात दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला पावसाळा झाल्यावर यावं लागेल, तेव्हा तो नक्की दिसेल. तर आपण तेव्हा पण एकदा येऊ आणि इथून जेवढे किल्ले दिसतात तेवढे सगळे किल्ले बघू. नाना आम्ही आता एक प्रँक करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रिपोर्टर नाना आता हेड त्यांचा करतो. एक मोठा एक छोटा. चल. जो खेकडा पकडलेला त्याला रेस्क्यू करायला आलाय. जाऊ दे. तर आम्ही अख्खा किल्ला फिरून परत आहे त्याच ठिकाणी आलोय जिथे आपण मगाशी चहा आणि मॅगी बनवली होती. आता परत तिथंच जायचंय त्याच खोलीमध्ये आणि भेळ बनवायची. तर एकंदरीत प्रवास सांगतो. इथून वरती आलो बिन्नी दरवाजातून, तिथून या वाटेने असं झुंजारमाचीकडे गेलो. झुंजारमाची खाली उतरलो. झुंजारमाची फिरून पलीकडच्या तटबंदीच्या वाटेने ह्याच्या पाठीमागं बुदलामाचीकडे गेलो. बुदलामाचीकडून फिरून आहे त्याच ठिकाणी आलो. हे चिरते टॅमॅटो, टॅमॅटो. कांदा कोण चिरतोय? कांदा इकडं आहे. असा टॅमॅटो कोणी चिरून दाखवा. चिरत लिंबू. आमची भेळ खाऊन झाली. आता परतीचा प्रवास चालू करतोय. तर आम्ही निघालोय खाली उतरायला. आत्ता वाजलेत 3:50. तर बघू किती वेळ लागतो. मध्ये थोडे पॅच असे आहेत की तिथं ब्लॉग नाही बनवू शकत, त्यामुळे कॅमेरा बंद ठेवावा लागेल. पण मग ट्राय करेन मी तिथं ब्लॉग बनवायचा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.